गुरुवारी असे कोणते काम करावे की स्वामी समर्थ प्रसन्न होतील? तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 अत्यंत सोप्या पण प्रभावी गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक स्वामी भक्ताने गुरुवारी नक्की करायला हव्यात. या 5 गोष्टीमुळे तुमच्या मनाला शांती, आत्मविश्वास आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव नक्की मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय असा आहे की अनेक भक्त तो आपल्या जीवनात आजही आवर्जून पाळतात. चला तर मग स्वामी समर्थांचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि जाणून घेऊया गुरुवारी कोणती 5 कामे केल्याने स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होऊ शकते. तर स्वामी भक्तांनो, गुरुवार हा दिवस गुरूंचा दिवस मानला जातो. तर स्वामी समर्थ भक्तांसाठी तर हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की श्रद्धेने केलेली सेवा, नामस्मरण आणि भक्ती मनाला शांती देते आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. पण प्रश्न असा आहे की गुरुवारी असे कोणते काम करावे की ज्यामुळे स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर प्राप्त होऊ शकते? तर आज आपण अशाच 5 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सकाळी उठताच एक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नावाने करा. डोळे उघडताच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. 11, 21 किंवा 108 वेळा नामस्मरण करा. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरू होतो. आता दुसरं, तर स्वामी समर्थांची आरती पूजा करा. गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी समर्थांची आरती करा किंवा यूट्यूबवरती आरतीचे व्हिडिओ लावून छान डोळे मिटून शांत बसा. हेही खूप परिणामकारक आणि मनाला शांत देणारे आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. दीप लावा, फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. आपल्या बागेतील किंवा आपण एखादे फूल जरी देवाला ठेवले आणि मनापासून आपण प्रार्थना केली तरी खूप मनाला प्रसन्न आणि छान वाटते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 3, अन्नदान किंवा मदत करा. स्वामी समर्थांनी दया आणि सेवेला विशेष महत्त्व दिले आहे. गुरुवारी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. लहानशी मदतही मोठे पुण्य देऊ शकते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलेले हास्य हेच खरे स्वामींचे आशीर्वाद असतात. आपल्याकडे अन्न असेल ते दुसऱ्यांना थोडे जरी दिले तरी त्या अन्नापासून त्याचे मन आणि त्याची पोट भरते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जे हसू आणि आनंद असतो तो आपल्याला खूप सुखावह असतो आणि आपल्याला नवीन ऊर्जा देते आणि खूप चांगलं वाटते. करून बघा एकदा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आपल्याला काय वाटते हे तुम्ही नक्की करून बघा. आता 4, स्वामी समर्थांचे चरित्र वाचा. गुरुवारी काही मिनिटे काढून स्वामी समर्थांचे चरित्र, कथा किंवा विचार वाचा. त्यांचे विचार खूप अनमोल आहे. तुम्ही नक्की वाचून बघा. त्यांच्या जीवनातून आपल्याला श्रद्धा मिळेल, संयम, धैर्य आणि सेवा यांचे महत्त्व कळते. स्वामींचे चरित्र हे केवळ पुस्तक नाही तर जीवन जगण्याची एक प्रेरणा आहे. आणि 5वं, राग, द्वेष, अहंकार सोडा. गुरुवारी शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. फक्त गुरुवारीच नाही तर इतर वेळीही तुम्ही हा नियम नक्की पाळा. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचे मन दुखावू नका. स्वामी समर्थ नेहमी प्रेम, दया आणि नम्रतेचा संदेश देतात. मन शुद्ध असेल तरच भक्तीचे खरे फळ मिळते आणि प्रेरणादायी त्यांचा संदेश म्हणजे स्वामी समर्थांची कृपा मिळविण्यासाठी खूप मोठे पैसे खर्च करणे किंवा खूप मोठे यज्ञ समारंभ करणे हे काही त्यांना आवश्यक नाहीत. फक्त श्रद्धा आणि विश्वासाने सेवा करा आणि त्यांचे श्रद्धेने नामस्मरण करा.
हेच स्वामींच्या कृपेचे खरे मार्ग आहेत. आणि गुरुवारी मुख्य म्हणजे ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला हळूहळू रोजच आपल्याला ही सवय लागेल आणि चांगल्या गोष्टी, चांगला समाज घडविण्यासाठी मदत करतात. आणि सर्वांना मदत करणे हेच मानवाचा धर्म आहे. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेतात, म्हणूनच त्यांनी दिलेला संदेश आजही प्रत्येक भक्ताला धीर देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे याहून मोठी पूजा नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे याहून मोठे दान नाही. आणि गरजवंताला दिलेला आधार हा देवापर्यंत पोहोचणारा सत्कार असतो. आपण दिलेला एक घास कोणाच्या पोटाची भूक भागवतो आणि आपण दिलेला एक प्रेमाचा शब्द कोणाच्या मनातील दुःख हलके करतो. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, दयाळूपणा हा भक्तीचा खरा मार्ग आहे. जे हात मदतीसाठी पुढे येतात त्यांच्यावर गुरुकृपेची सावली सदैव राहते. कारण दुसऱ्याला दिलेला आनंद कधीच वाया जात नाही. तो अनेक पटींनी वाढून पुन्हा आपल्या जीवनात परत येतो. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा एक दिवा लावा. स्वामी तुमच्या आयुष्यात कृपेचा सूर्य उगवतील. दान केलेले अन्न कधी वाया जात नाही. तेच गुरुकृपेच्या रूपाने पुन्हा आपल्याकडे परत येते. दुसऱ्याचे अश्रू पुसणारे हात स्वामी समर्थांना सर्वात प्रिय असतात. मंदिरात जाऊन नमस्कार करणे सोपे आहे, पण एखाद्याच्या दुःखात आधार बनणे हीच खरी भक्ती आहे. फुलाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरतो, पण केलेल्या चांगल्या कर्माचा सुगंध संपूर्ण आयुष्यात दरवळत राहतो. गरजवंताला दिलेला एक घास हा 1000 मंत्रापेक्षा मोठा जप असतो. जेव्हा तुम्ही कोणाचा हात धरता, तेव्हा स्वामी समर्थ तुमचा हात धरून उभे असतात. तर स्वामींना शोधायचे असेल तर मंदिरातच नाही, तर एखाद्या गरजवंताच्या डोळ्यातील आशेमध्ये शोधा. कारण सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेवा, तुम्ही मंदिरात जाऊन स्वामींना नमस्कार कराल, ते नक्कीच आनंदी होतील, पण एखाद्या गरजवंताला मदतीचा हात द्याल तर स्वामी तुमच्यावर अधिक प्रसन्न होतील. आणि म्हणून गुरुवारी एक संकल्प करा, एखाद्याला मदत करेन, कोणाचे मन दुखावणार नाही आणि मनापासून स्वामी समर्थांचे नामस्मरण करेन. आणि मग बघा, कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या लगेच संपणार नाहीत, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती नक्की मिळेल. कारण स्वामी समर्थांचा एकच संदेश आजही प्रत्येक भक्ताला धीर देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी.